सो जेव्हा टी तुम्ही जॉईन केलं त्याच्या आधीचं मेंटल आणि फिनान्शियल तुमची पोझिशन काय होती? 17 वर्ष मी पूर्णपणे ॲज अन एम्प्लॉई म्हणूनच काम करत होते. इतकं ते डेस्पिरेट होत गेलं की मग एक वेळ डिसाईड केलं की नाही, आता मला जॉब सोडायचा आणि मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं. पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममधली किंवा टी मधली अशी कुठली सिस्टीम म्हणजे तुम्हाला वाटलं की ज्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये चेंज झाले? सगळ्यात बेसिकली जर सिस्टीम जर बघायला गेली तर एक डिसिप्लिन. पहिला जेव्हा ट्रेड झाला तर काय फीलिंग? जबरदस्त फिलिंग होती. म्हणजे ते शब्दात मांडण्यासारखी नाही, ती फिलिंग अशी जबरदस्त होती की आता तो कॉन्फिडन्स जो आहे ना, की एक काळ असं होतं की मी स्वप्न बघत होते की माझ्या कंपनीतून कंटेनर जाताना बघायचंय, जे स्वप्न आज प्रत्यक्षात समोर आहे माझ्या. नमस्कार, जय महाराष्ट्र. डॉक्टर ओंकार रिमाळी. आज माझ्याबरोबर आहेत अश्विनी. द उद्यमी महाराष्ट्र शो या शोच्या माध्यमातून माझ्याकडनं ज्यांनी व्यवसाय करून सुरू केला, माझ्याकडून व्यवसाय ज्यांनी शिकून व्यवसाय चालू केला आहे आणि कमीत कमी 1 करोड रुपये कमवले त्यांच्या व्यवसायामध्ये, त्या अशा लोकांबरोबर मी कनेक्ट करतो, त्यांच्यावर गप्पा मारतो आणि त्यांची जर्नी तुमच्यापर्यंत आणतो की त्यांनी त्यांचे 1 करोड कमीत कमी 1 करोड आयुष्यातले पहिले कसे अचीव केले. आणि आज माझ्याबरोबर अश्विनी, एक अशा ऑन्ट्रप्रिनर, एक अशा महिला की ज्यांनी अनेक अडचणींवरती मात देत, अनेक प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काढत स्वतःची जर्नी उभी केली. आणि आज त्यांच्याकडनं आपण शिकून समजून घेणार आहोत की त्यांनी ते कसं केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा पॉडकास्ट करण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे जर ते करू शकतात तर तुम्ही पण करू शकता. जर तुम्ही हा पॉडकास्ट बघत असाल तर मला एकच सांगायचं आहे, मी त्यांना सिस्टीम्स दिल्या, मी त्यांना प्रोसेस दिल्या, पण ते इम्प्लिमेंट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कसं केलं, काय केलं, काय अडचणी आल्या, कशी त्या अडचणींवरती मात केली, हे आज आपण अश्विनीकडनं बघणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. सो अश्विनी, नमस्कार. थँक्यू सो मच नमस्कार. पॉडकास्टला येण्यासाठी. अश्विनी, सगळ्यात पहिले तर तुम्ही लोकांना सांगू शकाल की तुम्ही काय करता? तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठून आलाय, काय करताय, प्लीज सांगू शकाल? माझं नाव अश्विनी हुगे. मी बेसिकली पुण्याची आहे आणि PMP 2025ची बॅच आहे माझी. सो माझा जो आत्ता ईश्वांता ग्लोबल OPC प्रायव्हेट लिमिटेड म्हणून माझा बिझनेस आहे. तिथे इंजिनिअरिंग प्रॉडक्टमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंगही करतो. त्यानंतर त्याचा ॲज अ मर्चंट ट्रेडर, एक्सपोर्टर म्हणून आपण काम करतो आहे. ओके. सो तुम्ही उद्यमी महाराष्ट्रासोबत कधीपासून टी तुम्ही अटेंड केलं होतं माझ्यामध्ये? येस. सो टीची जर्नी उद्यमीबरोबर कधीपासून चालू झाली? TTची जर्नी जी चालू झाली ती मे 2024मध्ये. ओके. सो जेव्हा टी तुम्ही जॉईन केलं त्याच्या आधीचं मेंटल आणि फिनान्शियल तुमची पोझिशन काय होती? त्याच्या अगोदर आय वॉज वर्किंग. 17 वर्ष मी पूर्णपणे ॲज अन एम्प्लॉई म्हणूनच काम करत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठेतरी सारखं खटकत राहायचं की आपल्याला काही ना काहीतरी स्वतःचं उभं करायचं आहे. सो बेसिकली मी ज्या कंपनीजबरोबर काम करत होते त्या सगळ्या टॉय इंडस्ट्री होत्या, ज्या की एक्सपोर्टसाठी काम करायच्या. आणि एक्सपोर्टमध्ये आमचा जो माझा एक पर्टिक्युलर भाग होता तो कस्टमर इन्स्पेक्शनचा, जिथे रोज दर 2 दिवसाला 3 दिवसाला कंटेनर्स लागलेले बघायचे मी. तर त्यावेळेला ना कुठेतरी ते एक ड्रीम हळूहळू तयार झालं की एक दिवस असा येईल की माझ्या स्वतःच्या कंपनीमधून मला असे कंटेनर्स जाताना बघायचे. सो तुम्ही नोकरी करायचं आधी? त्यावेळेला नोकरी करत होते मी, म्हणजे ॲज अ कस्टमर इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते. आणि मग हळूहळू ते इतकं ते डेस्पिरेट होत गेलं की मग एक वेळ डिसाईड केलं की नाही, आता मला जॉब सोडायचा आणि मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे. पण तोपर्यंत उद्यमी महाराष्ट्राबरोबर जस्ट वरचेवर कनेक्टेड होते, की मी ऐकत होते की आहे आपल्याकडे काहीतरी करायचं आहे म्हणून. मग तिथे माझे एक फ्रेंड आहे ज्यांच्यामुळं, म्हणजे मी खरं तर त्यांना खूप थँक्स म्हणते, कारण त्यांच्यामुळेच मी तुम्हा सगळ्यांशी कनेक्ट होऊ शकले. तर माझ्याकडे एक पर्टिक्युलर प्रॉडक्ट होता विच इज कॉल्ड बंगी कॉड, जो जेनेरिक पॅकेजिंगसाठी वापरतात. बंगी कॉड. ओके. तर त्यांनी मला सजेस्ट केले की मग असंही आपलं इम्पोर्टमध्ये काम करतोय, एक्सपिरियन्स्ड आहे, तर मग आपण एक्सपोर्टमध्ये का करू नये. मग उद्यमी महाराष्ट्रात सर्च करता करता फक्त गुगलवरती टाकलं आणि तो जो आपला पहिला 99 रुपयाचा कोर्स आहे तो सगळ्यात पहिला आला, जो की 99 रुपयाच्या कोर्समध्ये ऑब्व्हियसली पहिले तुमचेच सेशन्स मी जॉईन केले होते. पहिला सेशन जॉईन केला, खूप आवडला. सेकंड सेशन, तिसऱ्या सेशनमध्ये बऱ्यापैकी क्लॅरिटी आली की नक्की मला करायचं आहे काय. सो 99 रुपयाचे वर्कशॉप तुम्ही 3 वेळा अटेंड केले? येस. अच्छा. आणि मग त्यानंतर मग डिसाईड केलं की येस, आता जर मला पुढं जायचं आणि कुठेतरी तो एक मार्ग दिसायला लागला की एक्सपोर्ट आपण प्रॉपरली करू शकतो. मग त्यानंतर मग मी TTला कनेक्ट झाले. सो टी तुम्ही कधीच अटेंड केलं होतं?
TT जे मी केलं ते मे मधलं केलं होतं आपलं. मे 2025. एक्स्ट्रीमली सॉरी, मगाशी मे 2025. येस. ओके. सो तुम्ही फिनान्शियल पोझिशन काय होती ते सांगितली. तुम्ही किती पगार काय घेत होता साधारण त्यावेळेस? त्यावेळेला माझा पगार ऑलमोस्ट 45,000 ॲन्युअल, म्हणजे पूर्ण ग्रॉस सॅलरी असायची, बट इन हँड ऑलमोस्ट 38-39,000 पर्यंत यायचा पर मंथ. Okay. आणि माइंडसेट काय होता उद्यमी जॉईन करण्यापूर्वी? माइंडसेट इट वॉज लाईक अ लिमिटेड माइंडसेट. म्हणजे फक्त एक थॉट असायचा की मला एक्सपोर्ट करायचं, पण मार्ग दिसत नाही आहे. आणि एक म्हणतात ना की एक इनसिक्युरिटी असते की आपण एक्सपोर्टसाठी वळतोय खरं, पण आपण करतोय जॉब, आणि त्याच्यामध्ये जर फायनान्शियली जर कुठं गडबडलं, लाईक एव्हरीवन, की माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही आहे, फंड नाही आहे, तर ही इन्सिक्युरिटी कायम असायची त्यावेळेमध्ये. ओके. सो त्यानं तुम्ही TT केलं, नंतर मग पर्सनल मेंटरशिप प्रोग्रामसाठी आलात. पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममधली किंवा TT मधली अशी कुठली सिस्टीम आहे जी तुम्हाला वाटलं की त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये चेंज झाले? सगळ्यात बेसिकली जर सिस्टीम जर बघायला गेली तर एक डिसिप्लिन. मी प्रत्येक आपल्या PMP ज्यावेळेला स्टार्ट झालं त्यावेळेला मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की तिथं डिसिप्लिनला खूप इम्पॉर्टन्स दिला जातो. की असं अजिबात नाही की तुम्ही एक सिस्टीम्स दिलेल्या आहेत तर तिला तुम्ही ही बायपास करू शकता, ती बायपास करू शकता, असं अजिबात नाही. आपल्याला सिक्वेन्स थ्रूच जायचं आहे, ज्याचा खरंच खूप, म्हणजे नॉट जस्ट त्या एका पार्टमध्ये, तो ओव्हरऑल सगळीकडे त्याचा फरक पडला. आणि विदिन 2 मंथ, म्हणजे जसं माझं पर्सनल मेंटरशिप स्टार्ट झालं तर इनिशियली बेसिक इन्फॉर्मेशन देणं, म्हणजे जी ऑलरेडी तुमच्याकडनं मिळालेलीच होती. त्यानंतर प्रॅक्टिकली ऑन ग्राउंड राहून तिथं काम करणं, मग डॉक्युमेंटेड, मग तुम्ही ज्या वेळेला ॲक्च्युअलमध्ये समोर येता की तुम्हाला आता बायरबरोबर काम करायचं आहे, तिथं तुम्ही वन स्टेप बाय स्टेप कसं काम करतो हे सगळं सिस्टमॅटिकली दिलेलं आहे, जे खरंच खूप काम करतं. म्हणजे मला ज्यावेळेला कोचनी सांगितलं गेलं की डोळे झाकून फक्त आम्ही जसं सांगतो तसंच करत राहा, सगळं काही ओके होईल, आणि लिटरली त्या गोष्ट असं तुम्ही आत्तापर्यंत काय प्रोडक्टमध्ये ट्रेड केलं आणि कुठल्या कुठल्या देशांमध्ये केलं? प्रॉडक्ट तसं पाहायला गेलं तर डिसाईड एकच केलं होतं, बट मल्टिपल प्रॉडक्टमध्ये माझे आता ट्रेड झालेत. सगळ्यात सुरुवात जी पहिली झाली म्हणजे केबल ट्रेज वगैरे तर ऑलमोस्ट सगळीकडे अनाऊन्स करत होतो, बट पहिला ट्रेड जो झाला तो ब्रास स्ट्रिपमधला झाला, जो की इंजिनिअरिंग प्रॉडक्ट आहे. मग ब्रास स्ट्रिपमधला पहिला प्रॉडक्ट झाल्यानंतर मग हळूहळू कम्युनिकेशन सुरू केलं बायरबरोबर. सगळ्यात पहिला ट्रेड श्रीलंकेमधला झाला. मग त्याच बायरनी मला कॉपर स्ट्रिपची एन्क्वायरी फ्लोट केली. त्याच बायरनी मला एअर फ्रेशनरची एन्क्वायरी फ्लोट केली. त्याच बायरनी मला अगेन परत सेलिंग फॅब्रिकची एन्क्वायरी फ्लोट केली. म्हणजे एकाच बायरनी मल्टिपल सेक्शन्समधले मला एन्क्वायरीज फ्लोट केल्या. आणि आत्ताची जी सिच्युएशन आहे, आता नॉट जस्ट श्रीलंकेमध्ये ऑलरेडी माझे 2 बायर जनरेट झालेत. आता टांझानियाबरोबर एक माझं डील फायनल झालं. ओके. आणि साऊथ आफ्रिकेमध्ये आता एन्क्वायरीवरती आहे, ज्यांच्याबरोबर मी जे शेड असतात, शेडला जे फ्लोटिंग प्लेट्स असतात, त्या प्लेटची एन्क्वायरी मला आता काल परवा दिवशी जनरेट झालेली, ज्याच्यावरती आता मी काम करते. ओके. पहिला जेव्हा ट्रेड झाला तर काय फिलिंग होतं? जबरदस्त फिलिंग होती. म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं खरं तर ते सगळं. कारण त्याच्या काही वेळ अगोदर, जसं की तुम्ही नेहमीच सांगता की काही जरी झालं तरी आपल्याला आपल्या त्याच दिशेने जायचं आहे. आणि ज्यावेळेला पहिला बायर मला मिळाला श्रीलंकेचा, ते एक फिअर असतं की मला बायर मिळाला आहे, पण सुरू कसं करायचं आहे, राईट फ्रॉम द कम्युनिकेशन, की तो मला काही क्वेश्चन्स करतोय, मग मी त्याला कसं रिॲक्ट करू. आणि मग जसं जसं ते चालू झालं, एका आठवड्यामध्ये म्हणजे मी त्याला कोटेशन दिलं, फायनलाइज झालं, आणि द मोमेंट त्याची ती PI आली, त्यांनी म्हणजे ज्यावेळेला मला ती PO त्यांनी रिलीज केली, शॉक्ड होते. म्हणजे मी एक्सप्रेशन कसे देऊ हेच कळत नव्हते. कारण त्या इन बिटवीन ना प्रत्येक छोटी छोटी गोष्ट मी माझ्या कोचला सांगत होते. अगदी रात्रीच्या 12 वाजता सुद्धा त्यांनी हे सांगितलं, हे करायचं आहे. द मोमेंट ती PO आली, मी सगळ्यात पहिली शॉक झाली की नक्की PO तीच आहे का, की मला जे काहीतरी वेगळं दिसतंय. मग मी माझ्या बायरला कन्फर्म केलं, ही सेट की हो, आम्ही तुम्हाला PO रिलीज केलेली आणि विदिन अ मंथ तुम्हाला ते मटेरियल डिस्पॅच करायचं आहे. म्हणजे ते शब्दात मांडण्यासारखी नाही, ती फिलिंग अशी जबरदस्त होती की आता तो कॉन्फिडन्स जो आहे ना, की एक काळ असं होतं की मी स्वप्न बघत होते की माझ्या कंपनीतून कंटेनर जाताना बघायचं आहे, जे स्वप्न आज प्रत्यक्षात समोर आहे माझ्या. सो पहिली परचेस ऑर्डर किती कॉस्टची होती, किती व्हॅल्यूची होती? पहिली जी परचेस ऑर्डर होती ती 6.25 लाखाची होती माझी. 6.25 लाखाची. हां. ओके. आणि पहिला ट्रेड जो एक्झिक्यूट झाला तो बायर कसा मिळाला? तो बायर जो आहे तो ऑब्व्हियसली आपल्या सिस्टीम्स थ्रूच मिळालेला आहे बायर तो.
कारण ज्या वेळेला आपण सुरू करतो कम्युनिकेशनच्या अगोदर काही अशा गोष्टी आहेत की जिथे एकदम उदाहरण द्यायचं म्हटलं तर नवीन व्यक्तीशी मला बोलायचे तर अगदी काय शब्द वापरायचे तिथूनपासून आपली सुरुवात होते. तर कोचनी पहिलं पूर्णपणे त्याचा प्लॅन दिला की तुम्हाला एक 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 या पद्धतीने तुम्हाला बाहेर शोधायचं आहे. आणि ज्या वेळेला आपण त्या सिस्टम्स फॉलो करायला लागतो त्यावेळेला नंबर ऑफ लोक मिळतात, कनेक्ट होतात, पण त्याच्यामधनं तुम्हाला एक बाहेर तो क्लिक झाला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही किती तुमचं लक्ष ठेवून आहात. ऑब्व्हियसली त्या सिस्टम्समध्ये मला ऑलमोस्ट 16 ते 17 एन्क्वायरी जनरेट झाल्या होत्या त्यावेळेमध्ये. पण त्या 17 एन्क्वायरीजमध्ये 5 एन्क्वायरीज फक्त त्या एका बाहेरच्या होत्या. अच्छा. त्या एका बाहेरच्या फक्त 5 एन्क्वायरीज होत्या. मग त्यांच्याशी कंटिन्युअस कनेक्शनमध्ये राहणं, त्यांना न सोडणं, तुम्हाला काय लागतंय. म्हणजे इथपासून सिस्टीम्समध्ये शिकवलं जातं की अगदी फक्त हाय हॅलो करून शांत बसायचं नाही आहे बाहेरला. तुम्ही त्यांच्याशी ते कनेक्शन बिल्ड करा की तुम्हाला लास्ट लॉंग तो राहिला पाहिजे. सो बाहेर तुम्हाला आपल्या सिस्टम्समधनं मिळालं. Yes, पण of काय course. एक्झॅक्टली काय केलं तुम्ही बाहेर मिळवायला? बाहेर मिळवण्यासाठी सिस्टम्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं एकतर जे काही मार्केटिंग आहे, डिजिटल मार्केटिंग, त्या डिजिटल मार्केटिंगवरती पूर्ण फोकस केला गेला. आता त्याच्यामध्ये ज्या सिस्टम्स आहे लाईक व्हॉट्सअप थ्रू असू देत, लिंक्डइन थ्रू असू देत, इन्स्टा थ्रू असू देत, याच्यामध्ये तुम्हाला काय काय काम करायचं म्हणजे बाहेर शोधण्यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा पूर्ण यूज कसा करून घेऊ शकतो, तिथूनच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. सो पहिला बाहेर मिळाला, ट्रेड चालू झाले. तुम्ही 2025ला जॉईन केला. आता आपण आहोत 2026 एप्रिलमध्ये. येस. आत्तापर्यंत टोटल रेव्हेन्यू किती जनरेट केला? आत्तापर्यंतचा माझा टोटल रेव्हेन्यू हा 2.5 CR आहे. 2.5 करोड रुपये. 2.5 करोडचा. सो वर्ष पण नाही झालं अजून, माझ्या 8 महिने झालेत. 8 महिन्यापूर्वी 45,000 रुपये महिना कमवत होतात, आता 2.5 करोड रुपये. काय चेंज झाले लाईफमध्ये? 45,000 रुपये महिन्याचा पगार ते 2.5 करोड रुपयाचा टोटल रेव्हेन्यू. प्रचंड मोठा चेंज आहे. सगळ्यात महत्त्वाचं मेंटॅलिटी चेंज झाली. कारण जॉब करत असताना एक ठरलेलं असतं 30 तारखेला पगार येणार आहे. त्या 30 तारखेच्या पगारामध्ये तुम्हाला काय काय महिन्याचं करायचं हे ठरलेलं असतं. आता तो चेंज असा झालेला आहे की मी कुणाच्या हाताखाली काम नाही करत आहे, तर माझ्याबरोबर असंख्य लोकांना मला काम करायची संधी मिळते किंवा मी देते. आणि त्याच्याबरोबर माझा रेव्हेन्यू जी मी स्वप्न पाहिली होती की मला खूप काही गोष्टी करायच्यात, तर हे फक्त एका कंटेनरवरती थांबायचं नाही, माझ्या महिन्याला जवळजवळ 7 ते 8 कंटेनर गेले पाहिजेत, इथपर्यंतचा चेंज. मग तो आपल्या पर्सनल लाईफमधला असू देत, प्रोफेशनल लाईफमधला असू देत. कारण उद्यमीचा प्लॅटफॉर्म हा मला का आवडतो, कारण इथे फक्त लिमिटेड गोष्टी नाही शिकवत, इथे सगळ्याच बाजूने विचार केला जातो. त्यामुळे सगळ्यात जास्त इथे हा प्लस पॉईंट आहे. फक्त पैसा इन टर्म्स ऑफ मनी, म्हणजे बाहेर जसं करतात की तुम्हाला काहीतरी पैसे दिले, ट्रेनिंग्स दिलं, विषय संपला, तसं इथं नाही. एकदा आपण उद्यमीला कनेक्ट झालो तर तिथं तुम्हाला विदाऊट वर्ड गॅरंटी की तुम्ही शेवटपर्यंत राहणार आहात. हा तर तुम्ही स्वतःमध्ये जाणवलेला फरक. लोकांच्या वागण्यामध्ये काय फरक जाणवला? लोकांच्या वागण्यामधला फरक असा होता की पहिले माझे आईवडील प्रचंड अपोजमध्ये होते ह्या. कारण एक्सपोर्ट म्हणलं की जी ती भीती असते, ऑब्व्हियसली दॅट इज नॉर्मल. की मी माझ्या वडिलांना ज्यावेळेला पहिल्यांदा म्हणले की मला एक्सपोर्ट करायचं आहे, तर त्यांची रिॲक्शन अशी होती की नॉन युजेबल, काही कामाचं नाही आहे, तुम्ही आता इकडे आलाय, तुम्ही जे आहे तो धंदा सांभाळा आणि करा. पण ते डोक्यात सतत फिरत राहायचं. मग ज्या वेळेला पहिला ट्रेड झाल्यानंतर इन द सेन्स PO हातात आली आणि आता मी मटेरियल माझ्या घरातनं डिस्पॅच होणार आहे, त्या वेळेमध्ये मी पप्पांना सांगितलं माझ्या की मला तुम्ही या, तुम्हाला दाखवायचे काहीतरी. त्यांचे एक्सप्रेशन्स म्हणजे डोळ्यात पाणी होतं त्यांच्या की अरे हे मी काहीतरी हिला कुठेतरी अडवत होतो आणि आज ही सगळं करते. ड्रास्टिकली त्यानंतर सगळ्या गोष्टी चेंज झाल्या आणि आज तेच मला सांगतात की तू 100% एक्सपोर्टवरती लक्ष दे, बाकीचं जे काही असेल ते आम्ही मागे बघतो. आणि एक महिला म्हणून बिझनेसमध्ये काही त्रास, कारण बऱ्याच लोकांचं असतं की बरं अनेक महिला असतात ज्यांना यायचं असतं एक्सपोर्टमध्ये, पण त्यांना काही मेंटल ब्लॉकेज असतं. महिला म्हणून काही त्रास झाला? ऑफकोर्स झाला. नाही असं नाही म्हणणार मी. कारण जे जेंडर बायस जे डिसिजन्स काही करून ठेवलेले आहेत ना आपल्या सोसायटीने, ते 100% आडवे येतात. भलेही तुमचे आईवडील आपल्याबरोबर असू देत किंवा नसू देत, पण जी सोसायटी आपल्या आजूबाजूला काम करत असते ती पाय खेचायलाच बसलेली आहे. पण ज्या वेळेला जर मी डिसाईड केलं आहे की मला ते करायचं आहे, त्यावेळेला बाकीच्या गोष्टी नॉईज करत नाहीत. आणि हे सगळ्या ॲज अ वुमन एंटरप्रेनर हे खरंच खूप स्ट्रॉंगली मी सगळ्या वुमन्सला सांगत असते मी की पहिलं स्वतःला काय करायचं ते डिसाईड करा.
कारण ज्यावेळेला आपण ठरवतो ना त्यावेळेला बाकीच्या कुठल्याही गोष्टी मॅटर नाही करत. नाहीतर मग काय होतं की सोसायटी बोलते 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 ना आपण त्यांच्याप्रमाणे मग उपयोग नाही आहे त्याचा. पण मग हा निर्णय किती कठीण किंवा किती सोपा होता की सेक्युअर नोकरी सोडून व्यवसायाकडे जाणं? कारण मला जोपर्यंत माहिती आहे युअर अ मदर, तुम्हाला तुमच्या मुलाची पण काळजी घ्यायची, तुम्हाला त्याचे पण जबाबदाऱ्या आहेत. सो ते ट्रान्झिशन तुम्ही कसं एक्सेप्ट केलं? कारण हा खूप मोठा निर्णय आहे की सिक्युअर्ड नोकरी सोडून मुलाचं फ्युचर स्टेकला लावून स्वतःचं फ्युचर स्टेकला लावून बिझनेसमध्ये येणं. रिस्क घ्यावी लागते. कारण कुठलीही गोष्ट जर फार मोठं काहीतरी अचीव्ह करायचं डिसाईड करतो तर तितकीच मोठी रिस्क सुद्धा घ्यावी लागणार आहे. आणि हा रिस्क घेण्याचा गट तेव्हाच येतो ज्या वेळेला आपण खूप डाऊन सिच्युएशनमध्ये असतो. एक सिच्युएशन आमच्या म्हणजे तो डिसिजन त्यावेळेला का घेतलं गेलं, कारण म्हणजे मी बेळगावमध्ये काम करत होते. एकच म्हणून कंपनी आहे ती. तिथं सिच्युएशन अशी क्रिएट झाली की मला आयदर जे आहे त्याच्यामध्येच मला कंटिन्यू करायचं आहे, जे की माझ्या एक स्वाभिमानाच्या किंवा माझ्या तत्वांच्या बाहेर होतं ते, की आहे तिथंच कंटिन्यू करा, नाही तर तुम्ही जॉब सोडा. हे 2च ऑप्शन्स होते. आणि मला डिसाईड करायचं होतं. त्यांनी मला फक्त 24 तासाचा वेळ दिला होता. सो त्या वेळेमध्ये खूप म्हणजे प्रचंड की असं वाटत होतं की यार नाही आता सगळं संपलेलं आहे आपलं, काहीच नाही आता. मग त्यावेळी डिसाईड केलं की आता जर मी माझ्या तत्वांना सोडावं तर मग कदाचित आज मी वाचेल, पण मी लाईफ लाँग ही गोष्ट नाही सहन करू शकत. कारण कुठेतरी आपण आत्म्याला तेवढं खरं हे करत असतो. सो इट इज बेस्ट. काय होईल फार तर फार, म्हणजे अगदी वर्स्ट लेवलचा विचार केला की काय होईल. अन्न मिळणार नाही एक वेळचं, जेवण मिळणार नाही. माझ्या मुलाला आज ज्या काही सुखाच्या गोष्टी देऊ शकते तिथं 4 गोष्टी कमी होतील. आणि हा जो पिरियड माझ्या त्यावेळेला लाईफमध्ये होता हा काही नवीन नव्हता. हा या अगोदरही खूप मी फेस केला. मग त्यावेळेला डिसाईड केलं रिस्क घ्यायची. काही होऊ देत. किती दिवस ती रिस्क राहील? 6 महिने, वर्षभर, पण नंतर तर कधीतरी येणारच आहे माझ्यासमोर ते. सो तो एक काळाने मी त्या सगळ्यांना थँक्स म्हणते, कारण त्यांनी जर ती सिच्युएशन आणली नसती तर आज कदाचित मी इथं नसते. सो उद्यमी महाराष्ट्राच्या पूर्ण तुमच्या बिझनेसच्या जर्नीमध्ये जर उद्यमी महाराष्ट्र नसतं तर काय असतं आता तुमचं लाईफ? जर उद्यमी महाराष्ट्र नसतं तर कदाचित मी जॉबच कंटिन्यू केला असता. कारण कोर्सेस मी खूप काही केलेत. खरंच टू बी फ्रँक जर बोलायचं झालं तर कोर्सेस खूप केलेत. कदाचित मी एखादा दुसरा एक्सपोर्टचा कोर्स केला पण असता. पण मी जसं म्हणाले की आपल्या उद्यमी महाराष्ट्राकडनं फक्त कोर्स रिलेटेड गोष्टी घडत नाही आहेत. तिथं माणसांना धरून ठेवण्याचं पण काम केलं जातं. नाहीतर 3 दिवसाचं TT झाल्यानंतर आय हॅड अ चॉईस की आयदर मी कंटिन्यू करू नाही तर मी परत मागे जाऊ. जर परत मागे गेले तर माझ्याकडे जॉबच आहे. मला पुढेच जावं लागणार आहे. मग त्या केसमध्ये आय हॅव टू डिसाईड की मला काय करायचं आहे. तर हे तर नक्की की जर उद्यमी महाराष्ट्राला जर मी कनेक्ट झाले नसते तर आज 45चं फार तर फार 60 पर्यंत मी आले असते. याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे 1000 ते 60,000पर्यंत आला बस तेवढंच. म्हणजे जॉब, अल्टिमेटली जॉब. पुढच्या 5 वर्षामध्ये स्वतःला कुठे बघताय? फायनान्शियली फ्री बघते मी स्वतःला. पुढच्या 5 वर्षामध्ये माझं टार्गेटच ठेवलेलं आहे की वयाच्या 45 गाठेपर्यंत फायनान्शियली फ्री व्हायचं आहे. आणि फक्त स्वतः फायनान्शियली फ्री नाही व्हायचं आहे, तर ज्या पिरियडमधनं मी स्वतः गेलेली आहे, जिथं मी माझ्या स्वतःला बघितलेलं आहे, त्या लोकांना सुद्धा मला माझ्याबरोबर घेऊन जायचं आहे. म्हणजे एक म्हणतो ना की जसं तुम्ही शिकवता सगळ्यांना की समाजाला सुद्धा आपलं काहीतरी देणं लागतं, ती सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी सेट करून ठेवलेलं आहे की नुसतं स्वतः नाही फायनान्शियली फ्री होणार, मी बाकीच्यांसाठी सुद्धा तेवढं करणार आहे. म्हणजे टार्गेटच असं ठेवलं की 5 वर्षामध्ये स्वतःचे मोर दॅन 5 युनिट्स असले पाहिजेत. मॅन्युफॅक्चरिंग युनिट एवढ्या लेवलला स्वतःला घेऊन जायचं. नोकरी करताना हा विचार होता कधी की आपण एवढं कधी उभं करू? नाही, टू बी फ्रँक खरंच नव्हतं. तिथं फक्त एकच कंटेनर गेला पाहिजे. पण आता ज्या वेळेला जर 8 महिन्यामध्ये जर आपण 2.5 पर्यंत पोहोचू शकतो, 2.5 CR पर्यंत, तर आपण खूप काही करू शकतो. आणि ही कॅपॅबिलिटी आणि ही ॲबिलिटी फक्त तुमच्यामुळेच मिळालेली. कारण ती विचारसरणी आपल्या पूर्ण शरीरामध्ये रुजणं इज ऑल्सो नॉट इझी. ते कुठंतरी आपल्या मनावरती पण ते बिंबवावं लागते की तुम्ही ते करू शकता. ते वेगळ्याच प्रकारचा गट येतो आता. शेवटचा प्रश्न, तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्यासाठी ओमकार हरिमाळी काय आहे? माझ्या लाईफमध्ये आणि माझ्यासाठी माझ्या लाईफचं ऑब्व्हियसली म्हणजे
वर्ड नाही आहेत, शब्द शोधावे लागतील मला की तुम्ही काय आहात. कारण तुम्ही ज्या दिवशी तुम्ही नेहमी जे सांगता की तुमचा फायगुण खरंच खूप चांगला आहे, खरंच खूप चांगला आहे तो. म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप चांगला आहे तो. कारण जी आयडेंटिटी आज मला मिळाली आहे ना, ती आयडेंटिटी मी खरंच इमॅजिन नव्हती केली. की मागच्या वर्षी 1-2 वर्षापूर्वी, 1.5 वर्षांपूर्वी फक्त एम्प्लॉई. माझ्या LinkedInला जर आत्ता चेक केलं ना, तर फक्त एम्प्लॉई एवढंच होतं. आज तिथे एवढे सगळे टॅग जे जोडले गेलेले आहेत, इट इज जस्ट बिकॉज ऑफ यू. त्यामुळं ओमकार सर असं जर मला कोणी विचारलं, म्हणजे मला विचारतात सुद्धा की ओमकार सर कसे आहेत? मला शब्द नसतात. ओमकार सर ही अशी व्यक्ती आहे, जिला मिळवण्यासाठी माहिती नाही किती तप करावे लागतील. आणि जर मिळालेत, तर 100% त्यांना कधीच सोडायचं नाही आहे. ही शुड बी विथ यू. थँक्यू. लास्ट जे लोक तुम्ही 2025ला ज्या पोझिशनला होतात की व्यवसाय करायची इच्छा आहे, करू की नाही माहीत नाही, करता येईल की नाही माहीत नाही, पण प्रयत्न करतात की विचार आहेत, त्या लोकांना तुमच्याकडनं काय मेसेज आहे? डिसिजन घ्या. त्या सगळ्या लोकांना मी हेच सांगेल की डिसिजन घ्या. कारण जॉब हा प्रकार असा आहे ना की तो कम्फर्ट झोन आहे एक प्रकारचा. तो कम्फर्ट झोन कधीच आपल्याला बाहेर पडू देत नाही. आणि जर एक माइंडसेट असा आहे की तुम्हाला बाहेर पण पडायचं आहे, बट ॲट द सेम टाईम जॉबसुद्धा करायचा आहे, तर या 2 गोष्टी घडत नाहीत. कुठेतरी ते ब्रेक करावंच लागतं. आणि रिस्क घेतल्याशिवाय आयुष्यात सुख मिळणारं नाही आहे. त्यामुळे जे कोणी एक्सपोर्टचा विचार करत असतील, त्यांनी 100% ते डिसिजन घ्या. आणि मला वाटतं आपल्याकडे खूप सारे अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी काल जॉब सोडले आणि आज एक्सपोर्ट स्टार्ट केलेले आहेत. मग जर ती लोकं करू शकतात, तर आपण तर खूपच चांगल्या सिच्युएशनमध्ये आहोत. थँक्यू सो मच. सो अश्विनी यांच्या या पॉडकास्टमधनं, मी प्रत्येक पॉडकास्टमधनं काहीतरी मी शिकतो. म्हणजे जरी मी या लोकांना ट्रेनिंग दिल्या असतील, सिस्टम्स दिल्या असतील, तरी माझ्यासाठी असं असतं की यांच्याकडनं शिकायला मला बरंच मिळतं. अश्विनी ची जर्नी मी आधीपासून बघत आलेलो आहे. बऱ्याच वेळा आमचं कम्युनिकेशन पण होतं. या सगळ्या कम्युनिकेशनमध्ये मी एक गोष्ट बघितली आहे की अश्विनीचा का खूप स्ट्रॉंग आहे. अश्विनीला जे काही क्रिएट करायचं आहे त्यांच्या मुलासाठी क्रिएट करायचं आहे. आणि तो का स्ट्रॉंग असल्यामुळे दुसरा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा का आहे तो म्हणजे स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. एक महिला म्हणून, एक एंटरप्रेन्योर म्हणून, की जे एखादा पुरुष करू शकतो ते एक महिला पण करू शकते. जर त्या आज एक स्वप्न बघतायत 5 युनिट्स उभं करायच्या, 5 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स उभं करायच्या, तर मी कायम बोलतो तथास्तु. ते स्वप्न त्यांचं नक्कीच पूर्ण होईल. पण ती जिद्द की जर इतर करू शकतात तर मी पण करू शकते, जिद्द अश्विनीकडनं शिकण्यासारखी आहे. तुम्ही अश्विनीबरोबरच्या कम्युनिकेशनमधनं काय शिकलात हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय शिवराय.